नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवायला अगदी सोपी आणि फक्त 5 मिनिटात तयार होणारे असे साबुदाणा बटाटा कटलेट्स पाहणार आहोत आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणीही पाहणार आहोत. जर साबुदाणा भिजवलेला असेल आणि बटाटा जर उकडलेला असेल तर फक्त 5 मिनिटात हे कटलेट्स तयार होतात. शिवाय चविष्ट चटणीही पाहणार आहोत, ती फक्त 2 मिनिटात तयार होते. हे कटलेट्स तुम्ही उपवासच काय कधीही केव्हाही बनवून खाऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतची बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा बटाटा कटलेट्स बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. त्यात आपण किसणी ठेवूया आणि 2 उकडलेले बटाटे अगदी व्यवस्थितपणे किसून घेऊया. आपण पाहू शकता दोन्ही बटाटे मी अगदी व्यवस्थितपणे किसून घेतले आहेत. इथे आपण कटलेट्स किंवा कोणतेही कटलेट्सचे आयटम बनवताना नेहमी बटाटे त्यामध्ये आपण वापरतो. ते अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे किसूनच घ्यायचे आहे, म्हणजे ते पदार्थात अगदी लवकर एकजीव होतात. त्यानंतर त्यात 2 वाट्या भिजवून घेतलेला साबुदाणा घालूया. इथे मी साबुदाणे रात्रभर भिजवून घेतले आहेत. साबुदाणे भिजवत असताना ते प्रथम 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालायचे आहे आणि अशा प्रकारे रात्रभर भिजवून घ्यायचे आहे. आता त्यात आपण अर्धा चमचा आलं आणि मिरचीचा ठेचा घालूया. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालूया. साखरेमुळे ह्या कटलेटची चव अगदी व्यवस्थित बॅलन्स होते. जर साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण हातानेच अगदी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता मिश्रणाचा मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. बटाट्याच्या ओलाव्यातच हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे कटलेट्सचे मिश्रण व्यवस्थितपणे मी तयार करून घेतले आहे. आता लगेचच कटलेट्स बनवायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये कटलेट्स बनवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे कटलेट्स बनवून घेत आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे कटलेट कटरमध्ये घालून व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आपण पाहू शकता किती सहजतेने कटलेट्स तयार झाले आहे. मी अजूनही तुम्हाला कटलेट्स बनवून दाखविते आहे. दुसरेही कटलेट्स अगदी व्यवस्थितपणे तयार झाले आहे. अशाच प्रकारे राहिलेले कटलेट्सही मी बनवून घेत आहे. आपण पाहू शकता मी सर्व कटलेट्स अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. आता लगेचच ते आपण शॅलो फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे कटलेट्स तुम्ही फ्रीजमध्ये 2 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवे आहे तेव्हा शॅलो फ्राय करून घेऊ शकता. कटलेट्स शॅलो फ्राय करण्यासाठी मी आधीच एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले होते. तेल गरम झाल्यावर अशा प्रकारे कटलेट्स अगदी हळूवारपणे त्यामध्ये सोडायचे आहे, म्हणजे तेल हातावर उडणार नाही. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन्ही बाजूंनी हे कटलेट्स अगदी खरपूस तळून घ्यायचे आहेत. एक बाजू खरपूस भाजून घेतल्यावर आलटून पालटून कटलेट्स अगदी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आपण पाहू शकता कटलेट्स अगदी खरपूस भाजले गेले आहेत. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे दुसरी बॅच मी शॅलो फ्राय करून घेत आहे. दुसरी बॅच अगदी खरपूस भाजून तयार झाली आहे. तीही आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया. आता लगेचच त्याबरोबर खाल्ली जाणारी आपण चविष्ट अशी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात आता आपण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालूया. त्याबरोबर 1 चमचा आलं आणि मिरचीचा ठेचा घालूया. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून जेवढी आपल्याला चटणी पातळसर किंवा जाडसर हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा इथे वापर करून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे. ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया.
नंतर त्यावर आपण जी जिऱ्याची फोडणी तयार करून घेतली आहे तीही त्यावर घालूया आणि चटणी अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे तयार झाली चविष्ट अशी उपवासाची शेंगदाण्याची चटणी। आता ती आपण गरमागरम जे साबुदाणा बटाटा कटलेट्स आहे त्याबरोबर सर्व करूया। अशा प्रकारे तयार झाले गरमागरम असे साबुदाणा कटलेट्स आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी उपवासाची चटणी। तुम्ही अशाच प्रकारे साबुदाणा कटलेट्स आणि चटणी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। जर नाश्त्याला आपल्याला काहीतरी झटपट बनवायचे असेल तर हे कटलेट्स अगदी उत्तम पर्याय आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशा झटपट आणि चविष्ट अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।